नमस्कार मित्रांनो, मी गणेश मोरे आणि स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉग्समध्ये। तर आज मी आणि माझे सहकुटुंब आज आम्ही निघालो एका भक्तिरसपूर्ण यात्रेसाठी। तर आज आम्ही तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट या पवित्र स्थळांना भेट देणार आहोत। या स्थळातील प्रत्येक मंदिराचं एक विशेष महत्त्व आहे। तुळजापूरची भवानी देवी, गाणगापूरचं श्री दत्त महाराज आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ। तर चला, तुम्ही पण येताय ना या प्रवासात। तर आजचा हा प्रवास आपण कांदिवलीवरून सुरुवात करणार आहोत। आता थोड्याच वेळात बस येईल। 8 ते 10 तासाचा हा प्रवास आहे। तर या प्रवासामध्ये किती धमाल मस्ती आणि या प्रवासामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये पुढे कोण कोण व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर कोण कोण असणार आहेत तर आपण ते पण दाखवणार आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल। ज्या आपण धार्मिक स्थळांचं दर्शन घेणार आहोत ते तुम्ही घरबसल्या पण घेऊ शकता। तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसंच आपण डायरेक्ट भेटूया आता बसमध्ये। गाडी आता आली आहे। गाडीची पूजा करून आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। कांदिवलीवरून आता आपण निघालो आहोत आणि बाकीच्या लोकांना आपण आता कुर्ल्याला पिकअप करणार आहोत। तर आता भेटूया आपण डायरेक्ट कुर्ल्याला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर 12 ते 15 तासाच्या प्रवासानंतर आता फायनली अक्कलकोटला पोहोचलोय। तर असा प्लॅन केलाय की अक्कलकोटचं दर्शन केल्याच्या नंतर गाणगापूरला जायचा प्लॅन केलाय। तर आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि आता चाललोय स्वामी समर्थांच्या मंदिरात। तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या। तर भेटूयात दर्शनाच्या नंतर।
बघितलं असेल, आता आपण अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिरात आपण दर्शन घेतलं। भक्तांचा प्रचंड असा महासागर दर्शनासाठी लोटला होता। खूप प्रचंड अशी गर्दी होती। तर आता तिथून आम्ही आता गाणगापूरला आलोत आणि गाणगापूरला आता दर्शन घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू राहा। तर आताच आपण तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं, अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं, गाणगापूरला आपण गेलो। तर आजचा हा प्रवास आपण इथे थांबवतोय आणि आपण आता इथून मुंबईला निघतोय। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।